इतक्या वर्षानंतर प्रथमच आदरणीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचं या भूमीला चरण स्पर्श झालेले आहेत. समता नगर सर्ववासियांतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. थोडंसं जरा मागे लेडीजला दिसत नाहीत. फेडरेशन जरा वरती या. फेडरेशन वाले जरा वरती या. समता नगर युनियनचे सेक्रेटरी ट्रेझरर थोडस या. आज निवडणुकीचे वारे सुरू झालेले आहेत आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंची झंझावत संपूर्ण मुंबई नाही महाराष्ट्रामध्ये चालू आहे. त्याच्यामुळे सर्वांचे धाबे दणाणलेले आहेत. परंतु साहेब तुम्हाला आज सांगतो, आपण या समतानगर सर्वामध्ये जे पाय ठेवलेले आहेत, संपूर्ण इथे शिवसैनिक राहतात, कट्टर शिवसैनिक राहतात. स्वर्गीय अशोकजी सावंत यांनी बांधलेलं हे संपूर्ण सर्व संकुल याला आपण आलात. खरोखर आम्ही खूप एकदम आम्हाला भारावून गेलेलो आहे. परंतु साहेब एवढंच सांगतो की 2-3 काही एक मुद्दे आहेत. एक MIG बद्दलचे आहेत, किंबहुना सर्वांमध्ये काही मोठे मोठे विषय आहेत कॉर्पस किंवा या विषयावरती. फक्त माझी एवढी विनंती आहे साहेब, निवडून तर आपण ठोकून इथे येणार, ही काळा दगडावरची रेषा आहे. इथे योगेश भोईर माधुरी भोईर नाही, इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल उभी आहे. उद्धव ठाकरे यांच्या शाखा भेटी सुरू झालेल्या आहेत. कांदिवलीमध्ये ते होते. आता आपली माणसं किती, बाहेर येणारी माणसं किती, तरी देखील आपण एक मुंबईकर या नात्याने एकत्र राहतो. आता आपल्यामध्ये जे एक विष घालवण्याचा प्रकार सुरू झालेला आहे, तो पहिला म्हणजे हिंदू मुस्लिम, मग मराठी अमराठी. आता मी तुमच्या समोर उभा आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मला सांगायचं मी कुठे याच्यात भेदभाव केला होता का? आणि आपण जी काही कामं केलेली आहेत ते आपणच केलेली आहेत. गेल्या 5-50 वर्षामध्ये, विशेषतः गेल्या 25 वर्षात तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मुंबई महापालिका ही शिवसेनेच्या ताब्यात ही तुम्ही सोपवलेली आहात आणि आपण आपल्या परीने त्या संधीचं सोनं केलेलं आहे. काल जो काही त्यांचा काय सगळा तो भेसळयुक्त मेळावा झाला असं म्हणतात वरळीला, त्याच्यामध्ये म्हणजे तुमच्या लक्षात असेल आहे की नाही कल्पना नाही, काही वर्षांपूर्वी म्हणजे 2-3 वर्षांपूर्वी पंतप्रधान मुंबईत आले होते. तेव्हा आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या मुदत ठेवी 92,000 कोटी होत्या. बरोबर ना माधुरी? 92,000 कोटी. म्हणजे त्या 650 कोटीच्या तुटीचा अर्थसंकल्प होता 2012ला, तो आपण 92,000 कोटीच्या प्लस मध्ये दिला होता. मग पंतप्रधान आले आणि त्यांनी एक वाक्य बोलून गेले, बैंक पे पैसा रखकर विकास नाही होता है जी, सगळ्या बँकेतला पैसा काढायला लागले. आणि काल मुख्यमंत्री जे म्हणाले की ठेवी काय चाटायच्या आहेत. अहो तुम्ही मुख्यमंत्री आहात राज्याचे, काय बोलताय? कोणाची चाटतायत बोट तुम्ही? या ज्या काही ठेवी सगळ्या ठेवल्या त्या मुंबईकरांच्या विकासासाठी ठेवल्या, त्यातनंच आपण तो कोस्टल रोड केलाय, तो आपण केलेला आहे. मी जे म्हणतोय, भाजपला माझं आव्हान आहे, मिंदे तर सोडा, त्यांचा काही संबंधच नाही मुंबईशी. केलेल्या कामांबद्दल बोला. हे हिंदू मुस्लिम ठीक आहे, पण केलेली कामं आम्ही जशी आता होर्डिंग लावलेत की हो हे आम्ही केलं, तसं तुम्ही सांगा ना. पण त्यांच्या होर्डिंगवरती काय आपण केलेली कामं. मग मी आज थोडीशी गंमत केली की आम्ही कोणती कामं केलीत, आम्ही क्षुल्लक कामं केलेली आहेत. आम्ही करोनामध्ये जे काय काम केलं ते मुंबई मॉडेल जगभर प्रसिद्ध झालं, पण त्यांच्या लेखी जर काही क्षुल्लक असेल तर ते क्षुल्लक काम केलं. कोस्टल रोडचं काम क्षुल्लक काम आम्ही केलं असं त्यांना वाटत असेल. मध्यवैतरणा धरण बांधलं, शाळांचं अपग्रेडेशन केलं, हॉस्पिटल्स बांधली, आरोग्य सेवा सुधारली, शाळा सुधारल्या, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या. या भाजपच्या लेखी क्षुल्लक आहेत, त्याचं कसलं श्रेय घेता? पण मोदीजींनी जे केलं